कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन उत्साहात पार पडला। या बैठकीचे अध्यक्षपद अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी भूषवले। प्रशासकीय विभागांकडे असलेले प्रलंबित अर्ज त्वरित मार्गी लावा असे कडक निर्देश त्यांनी यावेळी दिले। या बैठकीला अपर पोलीस अधीक्षक बाबूराव महामुनी आणि निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते। अपर जिल्हाधिकाऱ्यांनी जुन्या अर्जांचा सविस्तर आढावा घेत कामात दिरंगाई न करण्याच्या सूचना दिल्या। नवीन अर्जांवर आतापर्यंत काय कारवाई केली याचा वस्तुनिष्ठ आढावा सादर करण्याचे आदेश देखील त्यांनी संबंधित विभागांना दिले आहेत। आजच्या लोकशाही दिनात जिल्हा परिषद पुरवठा कार्यालय आणि सैनिक कल्याण कार्यालयाकडे एकूण 7 तक्रार अर्ज दाखल झाले आहेत। सामान्य जनतेच्या तक्रारींचे निराकरण वेळेत होणे गरजेचे असून नागरिकांना चक्रा मारायला लावू नका असे गलांडे यांनी स्पष्ट केले। या निर्णयामुळे प्रशासकीय यंत्रणा अधिक गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त होती आहे। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।